हाय नमस्कार, मी शीतल जगताप. सिविक मिररमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत. आता मी आहे सौरभ सोबत. सौरभची वेगळी अशी ओळख करून द्यावं असं मला तरी नाही वाटत, पण तरीही राधा ही बावरी या मालिकेतून आणि सिम्बा सारख्या मूवीमधून लाखो प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा तोच तुमचा आमचा सर्वांचा फेवरेट सौरभ गोखले. आम्ही आज इथे कोणत्या नाटकाच्या प्रमोशनसाठी नाही किंवा मूवीच्या प्रमोशनसाठी नाही, तर आज आहे 23 जुलै म्हणजेच मातृदेवाय नमः पितृदेवाय नमः पेरेंट्स डे. हॅपी पेरेंट्स डे. हॅपी पेरेंट्स डे. आणि सौरभची आणि अनुजाची एक वेगळी अनसीन अनटोल्ड स्टोरी ही आहे की ते दोघं पेट पेरेंट्स आहेत. मग ही काय जर्नी आहे कसं आपण पाहूया. मग काय सांगशील सौरभ, तू हे कधीपासून म्हणजे तुला असं का वाटलं की तू पेट पेरेंट्सच व्हावंस? मला असं वाटलं कधीपासून असं नाही, लहानपणापासून मला प्राण्यांची खूप आवड आहे. अगदी जेव्हा मला म्हणजे आता मला त्याची मेमरी नाही, मी अगदी खूप लहान असताना आमच्याकडे लव्हबर्ड्स होते. आणि त्यानंतर माझ्याकडे आम्ही काही स्ट्रे डॉग्स अडॉप्ट केलेली होती. इथे याही घरात एक स्ट्रे डॉग होतं आमच्याकडे, जे आम्ही अडॉप्ट केलं होतं पपी असल्यापासून. सध्या वी आर पेरेंट्स टू 4 डॉग्स. लासा ॲप्सो जातीची ही 4 पेट्स आहेत आमची. आणि त्याची स्टोरी अशी आहे की आम्ही एकदा म्हणजे लग्नाच्या आधी मी आणि अनुजा जेव्हा डेट करत होतो तेव्हा आम्ही डिनरला एका ठिकाणी गेलो होतो मुंबईमध्ये, आणि त्याच्या समोर एक व्हेटरनरी डॉक्टरचं क्लिनिक होतं. तर तिथे एक माणूस आला होता ज्यांनी एक लासा ॲप्सो जातीचं पांढरं स्वच्छ असं एक पपी आणलं होतं, क्यूट एकदम. आणि ते ट्रीटमेंटसाठी बहुतेक आणलं होतं. आणि आम्ही त्याच्याकडे बघत होतो. आणि पहिल्यापासूनच आम्हाला दोघांनाही पेट्सची खूप आवड आहे. अनुजाकडे कधीही पेट नव्हतं, त्यामुळे ती मला तेव्हा बोलता बोलता म्हणली की मला कधीतरी आपल्या लग्नानंतर ना असं एखादं पपी आपण घेऊया, असं तिच्या एक डोक्यात होती आयडिया. आणि मग मी ते लक्षात ठेवलं. आणि त्यानंतर 2013 लग्न झाल्यानंतर मी राधा ही बावरी ही सिरियल करत असताना माझा अतिशय जवळचा मित्र आहे अमोल बावडेकर, त्याला मी सांगितलं की अरे मला अनुजाला एक पपी गिफ्ट करायचं. हां, सो तुला जर काही माहीत असेल तर तू बघ, सापडलं तर मला सांग. मग त्यांनी एक दिवस मला फोटो पाठवला एका गोल्डन कलरच्या छोट्या पपीचा. आणि मला म्हणलं हे कसं वाटतंय तुला? म्हणलंय छान आहे. आणि मला असं वाटलं की तो विचारतोय की कसं आहे बाबा हे पपी, ह्याच्या पुढे आपण विचारायचं काय. आणि तो दुसऱ्या दिवशी तिला सेटवर घेऊन आला, जी ही मफिन. तर तिला सेटवर घेऊन आला आणि तो म्हणला मी आणली. म्हणलं परफेक्ट. म्हणलं काय. आणि तशी माझ्या डोक्यात असं होतं की मला फिमेल डॉग हवं होतं, कारण समहाऊ मी जे वाचलंय किंवा जे पाहिलंय फिमेल डॉग्स आर मोर लव्हिंग. तर मग मी तिला त्या दिवशी पूर्ण दिवस ती सेटवर होती माझ्याबरोबर. आणि मग संध्याकाळी शूटिंग नंतर घरी जाताना मी तिला घेऊन गेलो आणि तिला मी घरी घेऊन गेलो. आणि दॅट वॉज अ ह्यूज सरप्राईज फॉर अनुजा. आधी तिचा विश्वासच बसत नव्हता, एक खरं आहे खोटं आहे काय डायरेक्ट पपी आलं आहे बघून. सो तेव्हापासून 2013 पासून आमच्याकडे मफिन आली. आणि दॅट चेंज द एंटायर थिंग. आणि मग नंतर तिचं आम्ही मीटिंग करून घेतलं, तिला 5 पपीज झाली आणि त्यातली 3 आम्ही ठेवली. सो आता इव्हेंच्युअली वी हॅव अ फॅमिली ऑफ 4 पेट्स. आपण थोड्या वेळाने त्यांची फॅमिली पण बघणार आहोत. आणि अनफॉर्च्युनेटली यांची मम्मा आता इथे नाहीये. अनुजा साठे ही शूट साठी बाहेर गेली आहे, ती इथे असायला हवी होती. मला आता हे तुला विचारायचंय की आता इथे अनुजा ताई नाहीये, तुम्ही दोघं एका वेळेस नसता इथे, तर मग जेव्हा तुम्ही शूट मध्ये बिझी असता तेव्हा हे कसे राहतात? त्यांची लकीली काय की माझ्या आई वडिलांनाही आणि माझ्या घरच्यांनाही तेवढीच आवड आहे. आणि पुण्यातलं हे जे घर आता जिथे आपण इंटरव्ह्यू करतोय ते लकीली मोठं आहे आणि त्यांना 2 गार्डन्स आहेत फिरायला. त्यामुळे आम्ही जनरली त्यांना इथे सोडून जाणं प्रिफर करतो, कारण त्यांना इथे खूप मोकळं वाटतं. इतकं त्यांना आता माहिती आहे की लाईट ऑफ झाली की झोपायचं, त्यामुळे रात्री त्यांना वर घेऊन गेलं, लाईट ऑफ केली की ते आपल्याला झोपून जातात. सो त्यांच्याकडे असं फार अटेन्शन देऊन त्यांना व्यायाम करवायचा वगैरे असं काही करायला लागत नाही. त्यांच्यासाठी तू म्हणजे हिची पिल्लं लहान असताना तू त्यांच्यासाठी काही इन्स्ट्रक्टर किंवा काहीतरी काही नाही मुद्दामून नाही ठेवलं, कारण एवढं एक हे होतं की आपल्या फॅमिलीमध्ये ते रुळणं, त्यांच्या बरोबर ओळख होणं, फॅमिली रिलेटिव्ह ह्यांच्यामध्ये मित्रमंडळींमध्ये एवढं गरजेचं आहे. पण त्यांना जास्त आम्हाला इन्स्ट्रक्टेड असे क्युरेटेड डॉग्स करायचं नव्हतं की हे केल्यानंतर रोल करून दाखवा, हे केल्यानंतर ही इन्स्ट्रक्शन दिल्यावर असं केलं पाहिजे त्या कुत्र्याने. ही आमची दोघांची अपेक्षा कधीच नव्हती. सो त्यांचं जे एक स्वतःचं कॅरेक्टर असतं, त्यांची जी पर्सनॅलिटी असते ती
आपल्याला कळली पाहिजे आणि ती तशीच त्यांची डेव्हलप झालेली आहे. त्यांच्यासोबतचं तुझं एकदम असं अनफॉर्गेटेबल असं एकदम मेमोरेबल मुवमेंट कुठला आहे? माझी आजी जेव्हा एक्सपायर झाली तेव्हा हे ऑब्व्हियसली हे अजून थोडे लहान होते आणि त्यांना ते घरातलं वातावरण आणि या गोष्टी कळतात, कारण काही दिवस ती आजारी होती, त्यानंतर बेडरिडन होती आणि मग ती इव्हेंच्युअली शी पास्ट वडील पूजा करत होते आणि त्यांना आईची आठवण आली. सो ही फेल्ट व्हेरी इमोशनल. पण हे ह्या चौघांना इतकं कळलं, ते तिथे जाऊन बाबांच्या इथे थांबले, त्यांच्यावर पाय ठेवून ते उभे राहिले आणि बाबा शांत होईपर्यंत त्यांना चाटत होते चौघही जण. सो दे आर दॅट सेन्सिटिव्ह. त्यांना तेवढी त्याची जाणीव असते, त्यांना तुमचे इमोशन्स, तुमचा मूड इतका परफेक्ट गेज करता येतो की अमेझिंग. म्हणजे इतकं सेल्फलेस असलेलं, म्हणजे ज्याला आपण सेल्फलेस लव्ह म्हणतो, किंवा कुठलीही अपेक्षा न ठेवता कुठलीही काही, असं जर तुम्हाला काही बघायचं असेल तर ते तुम्हाला यांच्याकडनं बघायला मिळतं. आणि जेव्हा तू किंवा अनुजाताई बाहेर शूटला जाते तेव्हा हे तुला त्रास देतात का? म्हणजे लहान मुलांचं कसं असतं की आई बाबा बाहेर चालले, हट्टीपणा करायचा, असं दरवाजात येऊन थांबायचं, असं ह्यांचं काही असतं का? आता आम्ही काय झालंय की आम्ही मध्ये मध्ये ॲनिमल कम्युनिकेशन नावाचा एक प्रकार आहे. सो देअर आर ॲनिमल कम्युनिकेटर्स जे टेलिपॅथिकली कम्युनिकेट करू शकतात तुमच्या पेट्सशी. सो त्याच्यातनं आम्हाला अशा काही काही फार गंमतशीर गोष्टी कळतात की आता आपण कधी कधी पेट्सना घरी सोडून जातो, तर आता ह्या 4 पैकी एक मायलो म्हणून जो एक आमचा गट्ट्या आहे, त्याची अशी अपेक्षा त्याच्या कम्युनिकेशन मधनं अशी आली की तुम्ही मला कुठेही बाहेर जाताना फक्त सांगून जा, नाहीतर मी तुमची फार वाट बघत बसतो. मग तुम्ही कधी जाता आणि तुम्ही कधी परत येणार हे सांगून जा. सो आता आमचं असं आहे की आता बाहेर जायचं असेल कुठेही कामाला तर आम्ही आवर्जून सगळेजण मायलोला आधी सांगतो की इथे इथे चाललोय, ह्या दिवशी येणार आहे. त्यांचं असं वेगळं हट्टीपणा किंवा काहीतरी डिमांड, हे हवंच आहे, हे असं काही डिमांड म्हणजे आता त्यांच्या डिमांड अशा नाहीत, पण त्यांना काही काही गोष्टी खूप, तर त्यांची काही काही मेडिसिन्स किंवा काही काही मल्टीव्हिटॅमिन्स आम्ही रोजच्या रोज देतो. ते दिल्यानंतर त्यांना आम्ही एक ट्रीट देतो ते खाल्ल्याबद्दल. तर त्या ट्रीटची अपेक्षा इतकी असते की ती सगळी औषधं झाली देऊन, आणि समजा आम्ही ट्रीट दिली नाही तर ते तुमच्या समोर येऊन असे बघत बसतात वाट की आता अहो ट्रीट द्यायची वेळ झाली, तुम्ही अजून काही ट्रीट दिलेली नाहीये. असं ते सगळं. पण ते आता आम्हाला कळतं परफेक्ट की काय साधारण अपेक्षा आहे. आणि तुझं सगळ्यात फेवरेट कोण आहे? असं खरं तर नाहीये, पण सगळ्यात म्हणजे आता अनुजा म्हणेलच की माझ्याकडनं जनरली खूप लाड मायलोचे होतात, कारण तो भयंकर, म्हणजे त्याला डोळ्यांनी ब्लॅकमेल कसं करावं माणसाला हे फार चांगलं जमतं, कारण तो अत्यंत भयंकर असे पपी फेस आणि असे अत्यंत गरीब डोळे करून तुमच्याकडे बघून लाड मागत असतो. सकाळी येऊन, म्हणजे त्याचं तर रुटीन ठरलेलं आहे की सकाळी एक साधारण 7-7:30ला तो एकदम धपकन एवढा 10 किलोचा गोळा तुमच्या छातीवर येऊन बसतो आणि तो तुम्हाला चाटून चाटून उठवतो की आता खूप वेळ झोपलात, आता उठा. आणि ते भयंकर, म्हणजे त्याला मी मोदक म्हणतो, पण ते असं खूप लाघवी बाळ आहे, त्यामुळे ते साधारण भयंकर, ते घरातल्या सगळ्यांच्याच लाडाचं आहे फार. तुला त्यांच्याकडून शिकण्यासारखी कुठली एक गोष्ट वाटते की म्हणजे नाही मी पर्टिक्युलरली ह्यांच्याकडूनच हे शिकलोय? जेन्युइनली सांगू का की म्हणजे कुठलीही अपेक्षा एखाद्याकडनं न ठेवता त्याच्यावर प्रेम करणं, हे निरागस प्रेम, की ते त्यांच्याशिवाय कोणाला जमूच शकत नाही. मग त्यांना तुम्ही 2 फटके द्या, त्यांना रागवा, तरीही 2 मिनिटांनी येऊन ते तुमच्यावर तेवढंच प्रेम व्यक्त करतात. किंवा गंमत अशी असते की आता समजा आता मी बाहेर गेलोय आणि समजा 4 तासांनी परत आलो, तर ते कदाचित खूप एक्सायटेड असतील. मी 10 मिनिटं जरी गेलो बाहेरच्या दुकानात जाऊन लगेच परत आलो तरी ती एक्साइटमेंट तेवढीच असते की हा आत्ता गेला होता परत आला. ती एक्साइटमेंट तेवढीच आहे. म्हणजे तुम्ही महिनाभर ट्रिपला जा, तुम्ही 10 दिवस जा, तुम्ही 10 तास जा किंवा तुम्ही 10 मिनिटं जा, ती एक्साइटमेंट, ते प्रेम तेवढंच असतं. त्यामुळे मला वाटतं हे साधारण फक्त यांनाच जमू शकतं. हे माणसाला जमण्यासारखी गोष्ट नाही, पण ही जमू शकली तर फार चांगलं होईल. तुला वाटतं का की तू एक उत्तम पेट पेरेंट्स आहे? किंवा तुला असं कधी वाटतं की अरे नाही हे राहिलं, हे राहून गेलं, हे करायचं होतं, हे असं, हे 100% उत्तम पेट पेरेंट आम्ही दोघेही आहोत. आणि ह्यांचं असं काही पर्टिक्युलर शॉपिंग, ह्या सगळ्या गोष्टी तू कसं करतोस? म्हणजे शॉपिंग म्हणजे मला त्यांच्या बाबतीत जर मी त्यांचे टॉयज असू दे, त्यांचे काय ऍक्सेसरीज असू दे, ऑनलाईनही करतो. आता प्रत्येकाची त्याच्यात पण प्रत्येकाचा साधारण चॉईस मला माहिती आहे की मफिनला साधारण कुठल्या प्रकारची खेळणी आवडतात, मायलो मिनियनला काय आवडतं,
आणि आमचं जे विमझू नावाचं एक अजून एक बाळ आहे ते कम्प्लीट आळशी कॅटेगरी आहे. त्याला खेळायला बिळायला काय आवडत नाही, ते निवांत फक्त पडलेलं असतं. त्यामुळे त्यांच्यासाठी शॉपिंग काय करायचं, ट्रीट्स कुठल्या आणायच्या हे साधारण मला माहिती आहे. तुला कोणाशी रिलेट करतो की बाबा हा मी मिनियन आहे, मायलो वा, हा प्रश्न चांगला आहे. मला वाटतं हेच आहे म्हणजे हा माझा कार्बन कॉपी आहे. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ मायलो अँड मिनियन मला वाटतं. कारण मिनियन हा कम्प्लीट असा, मी त्याला म्हणजे हे आत्ता गेल्या 3-4 दिवसातलं आहे की तो साधारण म्हणजे तो ह्याच्यातला सत्यामधला डायलॉग होता ना, मुंबई का किंग कॉन भिकू मात्री, तसं मिनियनच्या बाबतीत मी म्हणतो. आमच्या घराचं नाव आहे अमृतयोग. अमृतयोग का किंग कॉन भिकू मात्रे असं केलं आम्ही. कारण तो साधारण त्याचा आगाऊपणा, बरं तो आहे एवढाच 6 किलोचा आहे तो, पण त्याचा आगाऊपणा जो आहे ना तो भिकू मात्रे स्टाईलचा आहे. त्याला बाकी सगळ्यांनी बाजूला व्हायचं, मी आहे इथे एकटा. म्हणजे ते किती वेळ झोपतात आणि तू किती वेळ झोपतोस? ती कॉम्पिटिशन आहे, ऍब्सोल्युटली सांगतो. कारण आता मफिन तर इतकी डेंजर आहे त्या बाबतीत की आपल्याला असं साधारण, आता मायलो सकाळी 7 वाजल्यापासून उठलेला असतो किंवा मिनियन उठलेला असतो. कधी कधी असं होतं की मी उठतो, अनुजा उठते, हे 3 जण उठतात, पण मफिन उठत नाही. मफिन लोळत पडलेली असते आणि मफिनला उठावं लागतं की अगं उठ, किती वाजलेत. मग ती आम्ही खाली आल्यानंतर 10 मिनिटांनी येते की जाऊ दे आता हे उठलेच आहेत तर आपण खाली जाऊ. आणि असं तू त्यांच्यासाठी काय असं ट्रिप प्लॅन केलंय का, किंवा एकदम असं काहीतरी त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन असतं? बर्थडे सेलिब्रेशन आम्ही त्यांचं दरवर्षी करतो. एकदम फुल जोरात? हो हो, येस. त्या 3घांचं वेगळं असतं आणि मफिनचं वेगळं असतं. सो त्यात त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल केक बनवतो किंवा ऑर्डर करतो. आणि एकदम असं तुझं म्हणजे हा एकदम असं खूप स्वीट मेमरी कुठली आहे? स्वीट मेमरी तसं लिटरली सांगू की या सगळ्याच आहेत. म्हणजे माझी सगळ्यात आवडणारी मेमरी म्हणजे ह्या सगळ्या पपीजचा जन्म माझ्या हातात झालाय. कारण मफिन प्रेग्नंट होती तेव्हा ते आम्हाला लक्षात आलं की बहुतेक आज हिला पिल्लं होणार आहेत. आणि पहाटे 5:45-5:45ला मला जाग आली, कारण असं मला काहीतरी आवाज आला. म्हणून मी उठलो तर मफिनचं पहिलं पिल्लू बाहेर येत होतं. आणि मग मी आणि अनुजा उठलो आणि तिची सगळी डिलिव्हरी आम्ही पाहिली आहे. त्या पिल्लांना क्लीन करणं आणि एक सगळं आम्ही केलंय. त्यामुळे ती एक मेमरी आम्ही कधीच विसरू शकत नाही. मग तू असं लाईफ टाइम पेट पेरेंट होत? अगदी मला भयंकर आवडतं आणि आता लवकरच असा विचार आहे की 2 घोडे पाहिजेत मला. थँक्यू सौरभ, तू म्हणजे एवढा वेळ दिलास आणि तुझ्या फॅमिलीला इंट्रोड्यूस केलंस. आज 23 जुलै म्हणजेच पेरेंट्स डे. सगळ्या पेट पेरेंट्सला हॅपी पेरेंट्स डे. हॅपी पेरेंट्स डे.